महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्टसाठी आपण काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत. तर त्यातील विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन पाठ 4 प्रश्न क्रमांक 55. संशोधनामध्ये टिंब अभ्यास करावा लागतो. पर्याय क्रमांक 1 चिकित्सक, पर्याय क्रमांक 2 वस्तुनिष्ठ, पर्याय क्रमांक 3 व्यक्तिनिष्ठ, पर्याय क्रमांक 4 पद्धतशीर, पर्याय क्रमांक 5 पूर्वग्रहयुक्त. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. संशोधनामध्ये चिकित्सक, वस्तुनिष्ठ आणि पद्धतशीर अभ्यास करावा लागतो. प्रश्न क्रमांक 56. संच 1 व संच 2 ची जुळवणी करा. संच 1 मध्ये संशोधन प्रणाली आहे आणि संच 2 मध्ये मापन प्रणाली आहे. तर आपण बघूया. प्रश्नावली व मुलाखत, बुद्धिमत्ता व कल चाचणी, दृष्टिकोन व मूल्य चाचणी, गती व वारंवारता. संच 2 मध्ये मापन प्रमाण 1 आहे, गुणोत्तर मापन प्रमाण 2, क्रमवाचक मापन प्रमाण 3, मध्यांतर मापन प्रमाण 4, नामधारी मापन प्रमाण. आपल्यास काय सांगितलं आहे? जुळवणी करा संशोधन प्रणाली आणि मापन प्रणालीमध्ये. तर प्रश्नावली व मुलाखत काय आहे? नामधारी मापन प्रमाण आहे. प्रश्नावली व मुलाखत नामधारी मापन प्रमाण. बुद्धिमत्ता व कल चाचणी काय आहे? बुद्धिमत्ता व कल चाचणी मध्यांतर मापन प्रमाण. दृष्टिकोन व मूल्य चाचणी काय आहे? क्रमवाचक मापन प्रमाण. आणि गती व वारंवारता काय आहे? गुणोत्तर मापन प्रमाण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणत्या व्यवस्थेमध्ये कल्पना आणि मुद्द्यांची व्यापक वर्णपट स्पेक्ट्रमला संभव बनवले जाऊ शकते? पर्याय क्रमांक संशोधन लेख, पर्याय क्रमांक ब कार्यशाळा पद्धती, पर्याय क्रमांक क परिषद, पर्याय क्रमांक ड परिसंवाद. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क परिषद. प्रश्न क्रमांक 58. भविष्यकथन म्हणजे? पर्याय क्रमांक अ पूर्वानुभवावरून अंदाज व्यक्त करणे, पर्याय क्रमांक ब भविष्यातील घटनेसंबंधी शाश्वती देणे, पर्याय क्रमांक क भविष्यात काय होईल ते सांगणे, पर्याय क्रमांक ड भविष्यात काय होणार नाही ते सांगणे. तर भविष्यकथन म्हणजे पूर्वानुभवावरून अंदाज व्यक्त करणे होय. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 59. एका उत्तम शोध प्रबंधात टिंबचा समावेश असतो. पर्याय क्रमांक अ विरामचिन्हे व व्याकरणातील कमीत कमी अशुद्धता, पर्याय क्रमांक 2 संदर्भाची काळजीपूर्वक चाचणी, पर्याय क्रमांक 3 शोध प्रबंध लिखाणातील सुसंगतता, पर्याय क्रमांक ड स्पष्ट व व्यवस्थितपणे लिहिलेला सारांश. तर एक शोध प्रबंधात टिंबचा समावेश असतो. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 60. संशोधन हाती घेतले जाते. पर्याय क्रमांक अ करिअरमध्ये बढती मिळवण्यासाठी, पर्याय क्रमांक ब काहीतरी नवीन ज्ञान शोधून काढण्यासाठी, पर्याय क्रमांक क वस्तुस्थिती म्हणून जे स्वीकारले गेले आहे ते प्रस्थापित करण्यासाठी, पर्याय क्रमांक ड वैयक्तिक अर्हता सुधारण्यासाठी. तर संशोधन हाती घेतले जाते कारण काहीतरी नवीन ज्ञान शोधून काढण्यासाठी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 61. संशोधकास या बाबींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पर्याय क्रमांक अ शैक्षणिक पद्धती, पर्याय क्रमांक ब संशोधन पद्धती, पर्याय क्रमांक क वादविवाद पद्धती, पर्याय क्रमांक ड गणिती पद्धती.
तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संशोधन पद्धती। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संशोधन पद्धती। प्रश्न क्रमांक 62 संशोधनातील नीतिमूल्ये ही टिंबटिंबशी संबंधित आहे। पर्याय क्रमांक अ मानवी वर्तवणूक, पर्याय क्रमांक ब शारीरिक वर्तवणूक, पर्याय क्रमांक क मानसिक वर्तवणूक, पर्याय क्रमांक ड वरील सर्व। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व। प्रश्न क्रमांक 63 मानवी औषधांचे परिणाम अभ्यास करण्यासाठी मुक्या प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या प्रयोगांमुळे टिंबटिंबचा प्रश्न उपस्थित होतो। पर्याय क्रमांक नीतिमूल्य, पर्याय क्रमांक ब आचारसंहिता, पर्याय क्रमांक क कायदेशीरपणा, पर्याय क्रमांक ड हित संबंध। तर मानवी औषधांचे परिणाम अभ्यास करण्यासाठी मुक्या प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या प्रयोगांमुळे टिंबटिंबचा प्रश्न उपस्थित होतो। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नीतिमूल्य। उत्तर आहे पर्याय क्रमांक नीतिमूल्य। प्रश्न क्रमांक 64 टिंबटिंबानुसार जसेच्या तसे संशोधन करणे अशक्य आहे। पर्याय क्रमांक अ व्यवहार्य आराखडा, पर्याय क्रमांक ब आदर्श आराखडा, पर्याय क्रमांक क संशोधन आराखडा, पर्याय क्रमांक ड नियोजन आराखडा। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब आदर्श आराखडा। प्रश्न क्रमांक 65 व्यावहारिक संशोधन आराखड्याचे टिंबटिंब घटक असतात। पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक ब 5, पर्याय क्रमांक क 3, पर्याय क्रमांक ड 6। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 4। प्रश्न क्रमांक 66 संशोधन माहितीची वारंवारता वितरण जे सममित पूर्ण आकाराचे व सामान्य वितरणासारखे असते पण त्याचे केंद्रीय शिखर खूप उच्च असते त्याला टिंबटिंब म्हणतात। पर्याय क्रमांक स्क्विकडम विषम, पर्याय क्रमांक ब मेसोकुर्टिक, पर्याय क्रमांक क लेप्टोकुर्टिक, पर्याय क्रमांक ड प्लॅटोकुर्टिक। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड प्लॅटोकुर्टिक। प्रश्न क्रमांक 67 आपण टिंबटिंब चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुबंधपणे लिहू शकतो। पर्याय क्रमांक अ निर्दोष, पर्याय क्रमांक ब शास्त्रशुद्ध, पर्याय क्रमांक क तर्कसंगत, पर्याय क्रमांक ड स्पष्ट। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क तर्कसंगत। प्रश्न क्रमांक 68 पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनास थारा न देता भावनेच्या आहारी न जाता प्रतिपादन करणे म्हणजे टिंबटिंब होय। पर्याय क्रमांक वस्तुनिष्ठता, पर्याय क्रमांक ब पूर्वकथन, पर्याय क्रमांक क प्रगट पद्धती, पर्याय क्रमांक ड अनुभव प्रामाण्यता। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ वस्तुनिष्ठता। प्रश्न क्रमांक 69 संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना टिंबटिंब असे म्हणतात। पर्याय क्रमांक उद्दिष्टे, पर्याय क्रमांक ब परिमर्यादा, पर्याय क्रमांक क गृहीतके, पर्याय क्रमांक ड परिकल्पना। तर संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना परिमर्यादा असे म्हणतात। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब परिमर्यादा। प्रश्न क्रमांक 70 खाली दिलेल्या पर्यायांपैकी विसंगत पर्याय निवडा। पर्याय क्रमांक अ गृहीतकृत्य, पर्याय क्रमांक ब अभ्युपगम, पर्याय क्रमांक क परिकल्पना, पर्याय क्रमांक ड परिस्थिती। तर विसंगत पर्याय निवडा। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड परिस्थिती।